आकाशाला गवस निघालणारा एक दर्जेदार असा खेळाडू गगन गौडा आक्रमणासाठी येताना आपण पाहतो. नेत्रदीपकाचं प्रदर्शन प्रत्येक स्पर्धेत आपण गगन गौडाचं पाहिलेलं आहे. फार महत्वाचे असणारे क्षण असतील या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो. इंडिया नेव्ही एक पलाठ्याचा संघ स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना धरती किनारसे या स्पर्धेच्या निमित्तानं आपण अनुभवतोय. आजची रात्र आपल्यासाठी निश्चितच परभणी असणारी रात्र आहे. भूतोना भविष्यात असा देखणा सोहळा बड्या मारुतीच्या असणाऱ्या या क्रीडांगणामध्ये आपण पाहतोय. अप्रतिम असं स्पर्धेचं आयोजन तुम्हाला सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी होत आहे. या संपूर्ण स्पर्धेत महाराष्ट्रातल्या तब्बल आपण पाहिलं 15 संघ याच्यामध्ये सहभागी झाले होते आणि आपापल्या गटातील मातब्बर संघांमध्ये 2 संघ जे आपण पाहतोय या स्पर्धेच्या असणाऱ्या अंतिम फेरीपर्यंत आहेत. विशेष असे क्षण या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना आजच्या महत्वाच्या रंगतदार लढतीच्या निमित्तानं आक्रमणासाठी सज्ज भरत हुड्डा आणि तेलुगू टायटन्स. अत्यंत महत्वाच्या लढती मित्रांनो आपण पाहिल्या. या स्पर्धेतले असणारे क्षण आपण अनुभवले. अप्रतिम अशी पकड आपण पाहतोय. हिमांशू जो मूळचा गुजरातचा आहे त्याची पकड करताना आपण जरूर पाहिली. अत्यंत नेत्रदीपकाचं आयोजन या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना रंगतदार अशा लढतीचे आपण साक्षीदार होताना आपण पाहतोय. गगन गौडा एक महत्वाचा असणारा स्टार आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं. 4 छान लावण्याचे काम केले या स्पर्धेत. या गगनला त्याची पकड अत्यंत प्रभावी पद्धतीने होते. चढाईची भीती जिंकली की शिखर आपोआप जवळ येतं आणि अशा ज्या पकडी असतात ते खऱ्या अर्थानं आपण पाहतो कबड्डीच्या भूमीत अर्थात मुंबापुरीमध्ये आपण पाहतोय. अत्यंत नेत्रदीपक अशी स्पर्धा डोळ्याचं पारण फेकणारी स्पर्धा आहे. या ठिकाणी आपण पाहत असताना वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या पवित्र स्मृतीला उजाळा देण्याच्या प्रयत्नातून साठा थोडावा हा महत्वाचा क्षण या ठिकाणी आपण पाहतोय. तर ती क्रीडारसिक स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहेत. एकापेक्षा एक असे अस्सल खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण अनुभवणार आहोत. आजची रात्र आपल्यासाठी एक निश्चित परभणी असणाऱ्या काही शंका नाही. रोहित तोमार देखील युपी योद्धाचा असणारा महत्वाचा खेळाडू. नॅशनल हेरिंगचे संचालक सन्माननीय उद्योजक आदरणीय मुश्ताक भाई नागवा यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. खूप खूप स्वागत आहे सन्मान्य मुश्ताकजी नागवा साहेब. संपूर्ण देशातील 15 महत्वाचे संघ या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिले. आपापल्या गटातील मातबर संघांनमत आपण जर पाहिलं तर महत्वाचे क्षण असताना 2 संघ, एका बाजूला युपी होता, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय इंडियन नेव्ही
या ठिकाणी अंतिम फेरीसाठी पात्र आहे. अत्यंत चुरशीच्या असणाऱ्या लढती आपण पाहिल्या. नेत्रदीपकाचं आयोजन या स्पर्धेच्या निमित्तानं आपण अनुभवत असताना रंगतदार अशा लढतीच्या निमित्तानं अप्रतिम प्रयत्न ज्या क्षणांची आपण आतुरतेने वाट पाहतोय ते सुंदर असे क्षण या स्पर्धेच्या निमित्तानं आपण अनुभवत असताना या स्पर्धेत आपण पाहिलं प्रत्येक हाफ मध्ये आपण रिव्ह्यू दिला होता. अधिक महत्वाचे असणारे क्षण या स्पर्धेच्या निमित्तानं आपण अनुभवतोय. युपीचा असणारा लाडका खेळाडू आपण पाहतो या स्पर्धेच्या या रंगतदार अशा लढतीच्या निमित्तानं. प्रत्येक लढत ही अत्यंत महत्वाची आपण पाहतोय. प्रत्येक चढाई अत्यंत महत्वाची पाहतोय. मित्रांनो, चढाईची भीती जिंकली की शिखर आपोआप जवळ येतं असं म्हटलं जातं. आणि कबड्डीची असणारी वेगळी परिभाषा बंड्या मारुतीच्या व्यासपीठावरती आपण पाहतोय. अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा त्याला पुढे काम सुनीलजी दुबेले आपलं सुद्धा स्वागत आहे दादा. कस्टमचे खेळाडू आणि सतीश संघ बाणेर व महाराष्ट्रीय राष्ट्रीय खेळाडू प्रो कबड्डी ज्यांनी आपली नाव लौकिक केलं. सुनीलजी दुबेले आपलंही स्वागत. श्रीराम सदनचे सदनचे रहिवासी व बंडेमारचे मित्रपरिवार आपलं सर्वांचं स्वागत आहे दादा. खरंच बरा धोटा यश मिळालं तर मित्रांनो आत्मविश्वास उंचावतो. कॉन्फिडन्स लेवल वाढते दाखवतो या स्पर्धेच्या निमित्तानं खेळाडू. या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम केलं आहे खेळाडू आपण पाहतोय. अप्रतिम स्टार्ट आपण पाहतोय. मुंबईकर या पकडीसाठी टाळ्या कमी पडल्या तर जोरदार पकडी होत्या. पावणा संघ आपण पाहतो हिंद देवीचा भारतातला एक बलाढ्य संघ.
अप्रतिम अशी सुरुवात पूर्वार्धामध्ये दाखवण्याचा प्रयत्न त्या संघाच्या माध्यमातून झाला. पण दोन्ही तोड प्रत्युत्तर दिलं जात आहे दोन्हीकडून. हम किसी से कम नाही दाखवण्याचा प्रयत्न, अप्रतिम असा प्रयत्न या ठिकाणी होत असताना हम नहीं किसी से कम, हम में भी है दम. क्या बात है. 15-19 को जिंकणार. अगं चढाईत पडणं चुकीचं नाही, मात्र उठून पुन्हा चढणं हाच खरा विजय असतो. दाखवावा लागेल, आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. ती या युपीला 4 गुणांचा असणारा पिछाडीवरती आहे, मात्र गुणवत्ता ठासून भरलेल्या खेळाडूंकडे अप्रतिम प्रयत्न पुन्हा एकदा होताना आपण पाहतोय. सर या मॅचचं सर्वात महत्वाचं क्षण म्हणजे प्रत्येक क्षणाला आपल्याला ऍक्शन भेटते, प्रत्येक रेडवरती ऍक्शन भेटते, प्रत्येक चढाईमध्ये पॉईंट मारण्याचा प्रयत्न मिळतोय, डिफरन्स करण्याचा यशस्वी प्रयत्न मिळतं. वॉट अ मॅच. काय जबरदस्त सामना आपण या ठिकाणी पाहतोय. नक्कीच नक्कीच एकापेक्षा एक असे अव्वल दर्जाचे खेळाडू आहेत. युपीचा असणारा खेळाडू आक्रमण चढवण्यासाठी सज्ज असताना आपण या खेळाडूला पाहिलं. अप्रतिम स्टार्ट, काय पोझिशन आपण पाहतो, अप्रतिम पद्धतीनं आक्रमण चढवतो. ज्या खेळाडूचा मोठा बोलबाला राहिला हा खेळाडू आपण या ठिकाणी पाहतोय गगन गौडा. काल देखील स्पर्धेतला असताना बेस्ट रनर म्हणून त्याला आपण सन्मानित केलं होतं. इथं मात्र ट्रॅपमधून सुद्धा असं वाटतं, मात्र पटकन अत्यंत दर्जेदार पद्धतीनं होताना मुंबईकरांचा असणारा प्रेम टाळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. विस्फोटकाचा खेळ करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना अत्यंत नेत्रदीपक अशा पकडी आहेत आपण पाहतोय. की पूर्वार्धापासून अत्यंत नेत्रदीपक असं प्रदर्शन घेणार आपण पाहतोय. इंडियन नेव्ही एका वेगळ्या उंचीवरती जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना परत होता. या स्पर्धेत आपण पाहतो आपल्या संघासाठी नेत्रदीपक असं प्रदर्शन आहे. डाव्या कोपऱ्यात तो टच करायचा आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय सन्माननीय सदानंद शेट्टे साहेब पहिला आरंभ टुर्नामेंट यासाठी 50,000 आणि चषक, त्याचबरोबर संपूर्ण स्पर्धेतला असणारा सर्वोत्कृष्ट खेळाडू याकरिता आपण पाहतोय 1 लाख आणि चषक देऊन आपण त्याला सन्मानित करणार आहोत. आदरणीय सन्मान्य सुनील भाऊ शिंदे सन्मान्य आमदार यांच्या नेतृत्वानं ही मानाची आणि प्रतिष्ठेची असणारी स्पर्धा या ठिकाणी आपण संपन्न करतोय. बंड्या मारुतीचं असणारं अत्यंत यशस्वी असं आयोजन गेल्या अनेक वर्ष बंड्या मारुतीच्या माध्यमातून स्पर्धांचं आयोजन केलं जातं. यापूर्वी 4 राज्यस्तरीय स्पर्धा आपण मोठ्या दिमागात संपन्न केल्या. मंडळाच्या स्तरावर आपले सगळे पदाधिकारी कौतुकास पात्र आहेत. एक उत्तम संघटन आहे. या भागातल्या असणाऱ्या आपण पाहतो 2-3 बिल्डिंग एकत्र आल्या आणि बंड्या मारुती नावाचं असणारं मंडळ आपण स्थापन केलं. 75 वर्षापूर्वी एक मंडळ स्थापन केलं असताना आज अमृत महोत्सव वर्षाकडे आपण वाटचाल करतोय. 1972चा तो काळ आणि त्यात आपल्याला माहिती आहे मित्रांनो, मुंबईमध्ये पहिला 6 थर लावण्याचा दह्याटीतला विक्रम होता तो आपल्या बंड्या मारुतीचा. आणि मुंबईतल्या कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक या सर्व क्षेत्रात अग्रेसर असणारं मंडळ म्हणून बंड्या मारुतीकडे आपण पाहतो. आणि माणुसकीचं असणारं दर्शन बंड्या मारुतीनं अनेक वेळा केलेलं आहे. आपण पाहिलं कोल्हापूरमध्ये आलेला महापूर असेल, त्या महापुरात भरपूर अशी साथ आपण दिली होती. ती कोल्हापूर जिल्ह्यासाठी अनेक ठिकाणी जिथं मदतीचा हात देता येतो ते जाण्यासाठी आपले कार्यकर्ते जातात आणि निश्चित स्वरूपात आपल्या बंड्या मारुतीच्या माध्यमातून ती मदत करत असतात. बोले पुन्हा एकदा खेळाकडे आक्रमणाचा स्वागत ट्रॅक घेतलाय या ठिकाणी आपण पाहतो. खेळाडू ट्रॅप मधून तर सुटतो, अप्रतिम असा प्रयत्न जरूर होताना स्पर्धेच्या दृष्टीने अत्यंत सुंदर असे क्षण आपण अनुभवत असताना आजच्या या रंगतदार अशा या लढतीच्या निमित्तानं चुरशीची लढत होणं अपेक्षित आहे. आपण जर पाहिलं तर इंडियन नेव्ही अत्यंत ताकदीनं आपण पकड करताना आपण पाहतोय. यश टिकवण्यासाठी पकड मजबूत असणं तेवढंच महत्वाचं, तितकं ते मिळवलं आणि ती जर सैल झाली की संधी हातातून दिसते ती घट्ट ठेवणंच शहाणपणा असतो. दाखवतो सुरजीतचा असणारा संघ जो अर्जुन अवॉर्ड इंडियन गोल्ड मेडलिस्ट आहे. त्यापर्यंत आपण पाहतोय स्लोली स्टडीली बिन द रेस हे वाक्य अनुभवलंय ते इंडियन रेल्वेनं. आतापर्यंत त्यांची वाटचाल जर पाहिली तर अत्यंत चुरशीच्या लढाईमध्ये इंडियन रेल्वेनं आतापर्यंत विजयश्री संपादन केलंय. खेळाकडे पाहत असताना श्रम, सातत्य आणि निष्ठा याच्यातून आपण यशाला गवसणी घालतो. मात्र खेळाकडे पाहण्याचा असणारा सकारात्मक दृष्टिकोन जो पॉझिटिव्ह अप्रोच लागतो त्या खेळाडूने आपण दाखवलाय. या स्पर्धेतले असणारे 4 उपांत्य फेरीचे जे सामने 4 जे उपांत्य फेरीत पात्र असणारे संघ आहेत. नेत्रदीपक असं प्रदर्शन केलं. अगोदर इंडियन बँक असेल, त्याचबरोबर अप्रतिम प्रयत्न. मुंबईकर पुन्हा एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. कमाल युपी आहे, युपी होता.
अप्रथम अशी चढाई या ठिकाणी आपण पाहतो. चढाई म्हणजे केवळ उंची गाठणं नाही तर स्वतःला अधिक सक्षम बनवण्याची प्रक्रिया आणि त्यातून आपल्या संघासाठी पुन्हा एकदा महत्वाचं योगदान. एक महत्वाचा असणारा खेळाडू या ठिकाणी इन होताना आपण पाहतोय. मॅन फ्रॉम वन्स अगेन इट नवी रोहित तोमार इज ऑन फायर. दोन साइड पण सुपर टॅकल ऑन आपण पाहतोय. सुपर डुपर स्वरूपाची असणारी ही चांगल्या प्रकारचं असणारी स्ट्रगल आपण पाहिली. काय घडली ते आपण बघूया. पंचांचे चाणाक्ष आहेत आपण बघूया काय घडतं ते. अत्यंत महत्वाच्या क्षणाचे आपण साक्षीदार होतो. पाय लागला. प्रत्येक हाफ मध्ये आपण एक एक रिव्ह्यू तर जरूर देतोय. आभारला तापतो जास्त लगे तापतो आता. यार आपण जर पाहिलं तर उत्तरार्धाचा असणारा खेळ चालू असताना आपण पुन्हा एकदा इथं नवीची असणारी मोठी आघाडी या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. आता तुळशीच्या असणाऱ्या या महत्वाच्या लढतीच्या निमित्तानं आपण पाहत असताना आत्मविश्वासपूर्वक खेळण्याचा प्रयत्न सुरू होताना या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. मोनू येतो आक्रमणासाठी. मात्र युपी होता पद्धती शिवसेना प्रमुखांच्या पवित्र स्मृतीला उजाळा देण्याच्या प्रयत्नातून साकार होणारी देकड्या संयोजनाची देखणी स्पर्धा, लाखांच्या पारितोषिकांची महत्वाची स्पर्धा, एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत लाजवेल इतकं सुंदर आयोजन आमच्या बड्डा मारुती सेवा मंडळाचं आणि त्याच्या माध्यमातून एका वेगळ्या उंचीवरती स्पर्धा जाते यात काही शंका नाही. रोहित तोमार चढाईतला प्रत्येक क्षण यशाचा बीज पेरतो. थकवा येतो पण थांबणं परवानगी नसते कबड्डीमध्ये आणि ते दाखवण्याचा प्रयत्न. प्रत्येक चढाई म्हणजे हार मानण्याचा पर्याय न ठेवणं हे दाखवलं अद्यापर्यंत या खेळामध्ये ते इंडियन नेव्ही संघानं. गगन कौडा फार मोठा खेळाडू मित्रांनो या स्पर्धेच्या निमित्तानं गगनला आपण पाहतोय. आतापर्यंत त्या स्पर्धेतल्या असणाऱ्या अनेक क्षणांचे आपण साक्षीदार देतो. प्रत्येक चढाई त्याची अत्यंत दर्जेदार आपण पाहिली. त्यामध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न या खेळाडूंच्या माध्यमातून जरूर झाला. जो प्रत्युत्तर जायचा आहे भारत हुड्डा मॅन फ्रॉम तेलुगू टायटन्स. प्रो कबड्डी मधले असणारे जवळपास 100 पेक्षा जास्त मोठे खेळाडू या स्पर्धेमध्ये आपण अनुभवले. प्रयत्न दमदार झाले आपण पाहतो. जम्मू मध्ये सुटतोय आपल्या मध्ये सुरक्षित येताना पॉइंट घेताना आपण पाहतो. हा खेळाडूचा एक सर्वांग सुंदर असा खेळ. या स्पर्धेसाठी आपल्याला विशेष सहकार्य सन्मान्य विश्वासजी मोरे सर, मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह, त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व EKFIच्या माध्यमातून जे पदाधिकारी आहेत, त्याचबरोबर स्थायी समितीचे असणार वित्त समितीचे नवनिर्वाचित सदस्य आहेत, महाराष्ट्राच्या
पंचमंडळांचं असणारा नेतृत्व करतात, पंच प्रमुख आहेत. प्रो कबड्डीतले असणारे अनेक मोठे मोठे खेळाडू असतील. त्याचबरोबर पंचांना संधी दिली जाते ते साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतो. ते सन्मान्य विश्वासजी मोरे सर, खूप खूप आभार आपले बड्या भारती सेवा मंडळाच्या वतीनं. सगळं आमचं ऑफिशियल पॅनल, सन्मान्य घाटे साहेब, शिवछत्रपती अवॉर्डी, जे मुंबई शहराकडून ज्याची स्पर्धा निरीक्षक म्हणून महत्वाची असणारी जबाबदारी आहे, या सगळ्या आपल्या ऑफिशियल्सना आपण या ठिकाणी सन्मानित केलं. या स्पर्धेच्या प्रत्येक व्यवस्थेमध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या प्रत्येकाचे असणारे आभार मानणं ही आपली संस्कृती. प्रयत्न दमदार झाले मित्रांनो, मात्र पकड